नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो बेसिकली आय-पी-एस पी-ओचा एक रँडम लाईव्ह मॉक टेस्ट आपण सॉल्व्ह करणार आहोत. जर रँडम लाईव्ह मॉक म्हणलं तर सर्वात आधी आपल्याला डाईस जो आहे तो रोल करावा लागेल. तर चला आपण काय करता येते, आज आपण गाईडलीच्या प्लॅटफॉर्मचा एक आय-पी-एस पी-ओचा प्रिलिमचा मॉक टेस्ट आपण लावून दाखवणार आहे. सो पाहूयात कसा आपला हा मॉक टेस्ट असेल, कसा अप्रोच तुमचा असलं पाहिजे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. छोटासा शॉर्ट व्हिडिओ असेल. ठीक आहे, 12 टोटल या ठिकाणी मॉक्स ऑलरेडी आहेत, मी पाहिलं होतं. आपण एकदा रोल करता येते. जो नंबर त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरला येईल त्याचा आपण मॉक टेस्ट लावूयात. सो पहिल्यांदा 8 आलेलं आहे. सेकंड काय सर, सेकंड तुमचं 8 पुन्हा आलं, ठीक आहे. तिसरं पाहता येते, तिसरं कोणत्या नंबरचं आहे? तिसरं आलेलं आहे 6 नंबर. म्हणजे आता आपल्याला 6 नंबरचा मॉक टेस्ट जो आहे तो ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. सो विदाऊट वेस्टिंग टाइम पटकन आपण मॉक लावता येते आणि बाकीच्या गोष्टी मॉकच्या नंतर आपण डिस्कस करता येतं. चलो, तर 6 नंबरचा मॉक टेस्ट कुठे आहे? इथे 6 नंबरचा इथे मॉक टेस्ट आहे, तो आपण ह्याला ह्या ठिकाणी लावता येतं. सो टेक टेस्ट आहे, तर मॉक टेस्ट लावता येतं. पाहूयात काय काय दिलेलं आहे. इथं तुमचं इंग्लिश लँग्वेज आहे, नंतर क्वांट आहे, नंतर तुमचं रिझनिंग आहे. म्हणजे रिझनिंग आहे तुमचं शेवटी त्या ठिकाणी येणार आहे. चलो, तर स्टार्ट करता येतं इथं पटकन. इथं बघा, जर आपण केलं तर आय एम रेडी टू बिगिन आहे आणि इथं पटकन आपण ह्याचा मॉक लावता येतं. सगळ्यात पहिल्यांदा आपलं इंग्लिश सेक्शन आहे. सो आपण त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहोत कुठला? रिझनिंग सेक्शन. आणि अटेम्प्ट करत असताना मी बेसिकली काय, अशा तुमच्या ब्लँक पेजवरती या ठिकाणी क्वेश्चन जे आहे ते आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे जेणेकरून काय, तुम्हाला अप्रोच जो आहे तो पूर्णपणे आपला कसा असला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला इथे समजून जाईल. तो एक लाईव्ह मॉक टेस्ट आहे आणि ह्याला आपण पूर्णपणे इथे सॉल्व्ह करता येतं. चलो, आपण इंग्लिश सबमिट करूयात आणि सबमिट केल्यानंतर ना इथं कॉन्ट आहे. सो आता आपण कॉन्टला पण सबमिट करता येतं आणि कॉन्टच्या नंतर जो आहे तो आपण सबमिट करणार आहोत त्या ठिकाणी कुठलं, ते म्हणजे रिझनिंग. चलो स्टार्ट करूयात पटकन. काय दिलंय? अच्छा, सगळ्यात अगोदर एक कोड आलेला आहे आणि पटकन ह्या कोड आपण इथे काढता येते, कारण की कोड बेसिकली इझी असतो. डेडिकेशन, नेक्स्ट आहे लीड, लीड नंतर टू सक्सेस म्हणलं आहे. पुढे काय दिलंय बघा, सक्सेस रिक्वायर डेली डिसिप्लिन. डेली डिसिप्लिन पूर्णपणे नवीन आहे. नेक्स्ट आहे डेडिकेशन, ऑलरेडी आलेला आहे. अँड डेली डिसिप्लिन, अँड डेली डिसिप्लिन. सो अँड नवीन आहे, सो मी एकदा लिहितो इथे. पुढे आहे रिक्वायर युअर ग्रोथ, रिक्वायर युअर ग्रोथ आउटकम, पूर्णपणे नवीन आहे. तर ह्याला मी ट्रिकमध्ये सॉल्व्ह करतो आणि मग सगळे कोड त्या ठिकाणी आता निघतील विदिन अ सेकंड. ॲट द रेट, हॅश आणि इथं दिलेलं आहे ऑर्डर, डॉलर दिले. नंतर डॉलर रिपीट आलेला आहे. पुढे हे नंबर काय त्या ठिकाणी आलेले आहेत. नेक्स्ट आहे तुमचं हे रिपीट होत आहे हा वाला इथे. त्याच्यानंतर स्टार आहे, स्टार पूर्णपणे नवीन आहे. नेक्स्ट तुमचा हा वाला सिम्बॉल आहे आणि त्याच्यानंतर अँड आहे. पुढे बघा काय म्हणतं इथे, पुढे त्या ठिकाणी दिलेलं आहे हे रिपीट झालेलं आहे आणि नेक्स्ट तुमचे हे वाले सिम्बॉल दिलेत. म्हणजे सगळे कोड माझे निघले, म्हणजे विदिन मिनिट माझे कोड निघले. व्हॉट इज द कोड फॉर द फ्रेज ग्रोथ माइंडसेट? अच्छा, ग्रोथ आणि माइंडसेटचा कोड मला विचारलाय. ग्रोथचा कोड आपल्याला ह्यापैकी असायला पाहिजे. म्हणजेच काय, इथं इक्वल टू आहे. एकदा आपण चेक करूयात माइंडसेटचा कोड आहे त्या ठिकाणी काय आहे. सो माइंडसेट पूर्णपणे नवीन वर्ड आहे, इथे नवीन प्लस आलेला आहे, म्हणजे हा तुमचा कोड असेल. नेक्स्ट, व्हॉट इज द कोड फॉर रिक्वायर सक्सेस? रिक्वायर सक्सेस बघा इथं काय, रिक्वायर सक्सेसमध्ये डॉलर असायला पाहिजे, तर डॉलर इथं आपल्याला अवेलेबल आहे. आणि रिक्वायर मध्ये काय म्हणलंय, रिक्वायर मध्ये इथे तुमचं असलं पाहिजे हा वाला सिम्बॉल. सर हे तुमचं काय आहे, हे तुमचं एक कोड आहे. नेक्स्ट मला सांगा, एक्सक्लामेटरीचा कोड काय, तर एक्सक्लामेटरीचा कोड डेडिकेशन आहे. सो आन्सर इथं डेडिकेशन यायला पाहिजे. नेक्स्ट, कोडेड असं केलेलं आहे, तर सांगा ह्यांचा कोड काय. बघा, एक्सक्लामेटरी सिम्बॉल आता आपण सॉल्व्ह केलं, डेडिकेशन आहे. इथं 2 ऑप्शन आहेत. आता पाहता येतं हा वाला सिम्बॉल कुणाला वापरला येतं. सो हा जो सिम्बॉल आहे बेसिकली तो रिपीट होतोय कुठं, डेली आणि कशामध्ये, डिसिप्लिनमध्ये. सो डेली आणि डिसिप्लिन ह्यापैकी कोणतं आहे बघा इथे. डिसिप्लिन नाहीये, डेडिकेशन आहे. आणि जो आहे आपला तो म्हणजे कोणता, डेली नंतर डिस्कस होतं वाटतं आय थिंक. तिसऱ्या लाईनमध्ये डिस्कस आहे का डेडिकेशन आहे, डिसिप्लिन आहे. सो डिसिप्लेशन, डेडिकेशन तर मला वाटतंय. आणि पुढे काय दिलं बघा, रिक्वायर त्या ठिकाणी आहे. सो डेडिकेशन रिक्वायर हा तुमचा कोड असायला पाहिजे. मला सांगा, हा कोडचा आउटकम जर इक्वल टूचा कोड जर आउटकम असेल, तर मला सांगा पुढे कोडेड जो प्लस आहे तो कसा असला पाहिजे. युअर किंवा ग्रोथ त्या ठिकाणी असायला पाहिजे. सो मला विचारलेला आहे आउटकमचा, इथे ग्रोथचा कोड इक्वल आहे, आउटकमचा कोड तुमचा प्लस आहे, तर मला सांगा युअरचा कोड काय पाहिजे. तर युअरचा कोड त्या ठिकाणी यायला पाहिजे. सगळे क्वेश्चन बनले. अच्छा, हे 10% आहेत, नाबार्ड सेबी म्हणले, ठीक आहे. नंतर सॉल्व्ह करू ह्याला, पाहता येतं. नंतर पुढे काय दिलं बघा. नेक्स्ट, एक पी मॅटर्नल ग्रँडमदर, एक ब्लड रिलेशन आहे. पटकन एकदा इथं ब्लड रिलेशन सॉल्व्ह करता येतं. पाहूयात इथं का, पी इज अ मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ डब्ल्यू म्हणले. सो डब्ल्यूच्या आईचे त्या ठिकाणी कोण आहेत, पी हे वडील आहेत. पुढे काय दिलेलं आहे, पुढे म्हणताय मॅटर्नल ग्रँडफादर, पी जो आहे तो आर सोबत लग्न केलेला आहे. आर फिमेल झाला. आर्ज ओनली डॉटर इज एस म्हणले. आरची एकुलती एक मुलगी कोण आहे, ती एस असायला पाहिजे. पुढे बघा, वी इज अ सन इन लॉ ऑफ एस म्हणलं आहे, बट नॉट मॅरिड टू डब्ल्यू.
सो व्ही जर मॅरिड नसेल तर इथं त्याला सन इन लॉ म्हणलंय, तर डेफिनेटली अजून एक त्या ठिकाणी असायला पाहिजे कोण? मुलगी. ठीक आहे. पुढे काय? एक्स इज अ ओनली सन ऑफ आर म्हणलंय. एक्स काय आहे? एक्स हा ओनली सन ऑफ आर असायला पाहिजे. तर आपण इथं एक्सला लिहिता येते. पुढे काय? एक्स इज मॅरिड टू वाय मदर. एक्स मॅरिड आहे कोणासोबत? वायच्या मदर सोबत. म्हणजेच काय? एक्सचं लग्न झालंय आणि वाय ह्या ठिकाणी यायला पाहिजे एक्सचा मुलगा किंवा मुलगी. टी इज अ मदर ऑफ झेड म्हणलंय. टी काय त्या ठिकाणी मदर आहे कुणाची? झेडची. आणि पुढे काय? नेक्स्ट आहे अँड डॉटर ऑफ एस म्हणलंय. सो डॉटर ऑफ एस आहे. टी इज अ मदर ऑफ दिला आहे झेड. ओके. अँड डॉटर ऑफ एस आहे. तर एस ची मुलगी कोण आहे त्या ठिकाणी? ही असायला पाहिजे टी. आणि टी नंतर काय? टी त्या ठिकाणी जो आहे झेडची मदर आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणलंय? जर मेल मेंबर नसेल फोर्थ जनरेशन मध्ये, मेल मेंबर 1 2 3 4, तर मला सांगा ओनली वन मेल मेंबर असेल थर्ड जनरेशनला. ओके. ठीक आहे. तर हे दोन्ही लोक त्या ठिकाणी फिमेल असतील. तर पुढे काय म्हणलंय? मला सांगा वाय काय लागतो? झेडच्या ग्रँडमदरचा. झेडच्या ग्रँडमदरचा वाय त्या ठिकाणी काय लागतो? सो वाय जो आहे तो त्या ठिकाणी नीस असायला पाहिजे, कारण की एकच मेल मेंबर म्हणलेला आहे. पी काय लागतो? एसच्या सिस्टर इन लॉ ऍज पर द फायनल. हाऊ पी इज रिलेटेड टू एस सिस्टर इन लॉ. एसची बहीण जी आहे त्याला पी काय लागतं? तर पी फादर इन लॉ असायला पाहिजे. पुढे बघा, ए इज अ वाईफ ऑफ एक्स म्हणलंय. ठीक आहे. ए इज द वाईफ ऑफ एक्स दिलेला आहे. पुढे काय? आर इज रिलेटेड टू ए ऍज पर द फायनल अरेंजमेंट. आर काय लागतो एचा? तर ती मदर इन लॉ असायला पाहिजे. सो ए इज द राईट आन्सर. मला सांगा अँबिशियस इथं लिहिलेलं आहे. सो अँबिशियस आपण लिहिता येते अँबिशियस. बघा अँबिशन तर ए बी सी डी ई एफ जी नाहीये, एम एन ओ पी क्यू आर एस नाहीये, बी सी डी नाहीये. ठीक आहे. आय जे के एल एम एन नाहीये, आय जे के नाहीये. त्याच्यानंतर टी यू व्ही नाहीये, आय एम एन ओ पी नाहीये, ओ पी क्यू आर एस टी इथं पण नाहीये. त्याच्यानंतर बघा आय नंतर चेक करता येते आय जे के एल एम एकच पेअर दिसतंय. यू नंतर पुढचं नाही एस टी यू नाही. ठीक आहे. चला एकच पेअर म्हणजे वन इथं आन्सर तुमचं हे असायला पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. मला सांगा मिनिंगफुल वर्ल्ड आहे, नंतर सॉल्व्ह करूयात आपण. 7 लोक म्हणलेत जे की मंडे टू संडे ह्या ठिकाणी अरेंज करतायत एका मीटिंगमध्ये किंवा त्या ठिकाणी कशाला तरी. मंडे टू संडे म्हणले 3 लोक अटेंड करतात बिटवीन एस आणि क्यू. ठीक आहे. मंडे, ट्युसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि लास्ट तुमचा असेल संडे. इथे काय म्हणलं बघा, ओनली 3 लोक अटेंड करतात बिटवीन एस अँड क्यू, वेअर क्यू अटेंड बिफोर एस म्हणलंय. ठीक आहे. एस नंतर 3 लोक तुमचं असायला पाहिजे. एस क्यू एस आणि तुमचं इथं क्यू यायला पाहिजे. पुढे काय म्हटलं बघा, द नंबर ऑफ पर्सन अटेंड बिटवीन बिफोर आर इज सेम एज द नंबर पर्सन अटेंडेड आफ्टर आर. अच्छा ओके. आर आणि एस मध्ये आहे. सो इथं असेल तर तुमचं आर इथं यायला पाहिजे. पुढे काय म्हटलं बघा, नेक्स्ट नंबर ऑफ पर्सन झालं. ठीक आहे. ऍटलीस्ट 3 लोक असतील वर्कशॉप बिटवीन आर अँड टी. आर अँड टी मध्ये ऍटलीस्ट 3 आहेत. 1 2 3 तुमचं टी इथं यायला पाहिजे. सो टीचे ऑप्शन तुमचे आर क्यू टी किंवा टी तुमचं इथं यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे काय म्हणलं नेक्स्ट, 2 लोक आहेत बिटवीन पी आणि यू. ठीक आहे. पुढे म्हणलंय डब्ल्यू अटेंड वर्कशॉप इमिजिएटली बिफोर यू. यूच्या जस्ट सोबत तुमचं डब्ल्यू असायला पाहिजे. सो इथं डब्ल्यू इथं यू 2 लोक तुमचे पी असायला पाहिजे. क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. मला सांगा कुठलं अरेंजमेंट त्या ठिकाणी बिलॉंग करत नाही ग्रुपमध्ये? आर पी डब्ल्यू यू एकत्र आहेत, क्यू डब्ल्यू एकत्र आहेत, यू आणि एस एकत्र नाही. तर तुमचा हा ऑप्शन असायला पाहिजे. अजून माझ्याकडे 13 मिनिटं वेळ आहे. पाहूयात काय करता येतं. नंबर ऑफ डेज आफ्टर द डे ऑन विच अटेंडेड द वर्कशॉप इज 1 मोर दॅन. अच्छा. नंबर ऑफ डेज आफ्टर द डे ऑन विच अटेंडेड द वर्कशॉप इज 1 मोर दॅन. डब्ल्यूच्या नंतर 3 असतील तर मला सांगा एक जास्त म्हणलंय तर क्यूच्या वरती किती पाहिजे? 2. तर पहिला ऑप्शन अगदी बरोबर आहे. नेक्स्ट, इन सर्टन वे पी जो आहे तो रिलेट करतो वेनसडेला, सेम यू रिलेट करतो सॅटर्डेला. तर मला सांगा डब्ल्यू रिलेट करतो फ्रायडेला. सो फ्रायडे इज द राईट आन्सर. नेक्स्ट, सगळ्यांना जर अल्फाबेटिकल ऑर्डरच्या अकॉर्डिंग बसवलं तर मला सांगा कोणता पर्सन वेनसडेला त्या ठिकाणी अरेंजमेंट मध्ये येतो? पी क्यू आर. आर यायला पाहिजे. सो आर इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट, मला सांगा ह्याच्यातलं ट्रू कोणतं आहे? आर अटेंड करतो वर्कशॉप ऑन मंडे. ठीक आहे. पहिलं बरोबर आहे. डब्ल्यू अटेंड करतो इमिजिएटली आफ्टर पी. पीच्या नंतर आहे का पी? पीच्या नंतर डब्ल्यू नाही. नेक्स्ट, एस अटेंड वर्कशॉप थर्सडे. एस अटेंड करते थर्सडेला. सो ओनली 1 इथे आन्सर असायला पाहिजे. सो ई इज द राईट आन्सर. नेक्स्ट, आता चला एन आणि यू मध्ये केस काय बघायला सॉल्व्ह करता येते. एन नंतर यू जायचं, एन नंतर डब्ल्यू जावा, डब्ल्यू नंतर सी टी, सी टी नंतर मला जायचंय कोणापर्यंत? एन नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर तुम्ही गेलात कोणापर्यंत? सी पर्यंत, सी नंतर टी जावा, टी पासून पुढे ऑप्शन नाहीये. ओ पासून टी जायचं आपल्याला. सो ओ इथं आहे, यू तुमचं इथं आहे. यूच्या नंतर मला जायचं एच पर्यंत, एच नंतर डब्ल्यू म्हणजे तुम्ही जाऊ शकता. दुसरं अगदी बरोबर आहे. डब्ल्यू पासून मला जायचंय ओ पर्यंत, डब्ल्यू तुमचं इथं आहे, डब्ल्यू सी टी. डब्ल्यू पासून पुढे जाता येत नाही. सो डब्ल्यू नंतर तुमचा सी आहे, सी नंतर पुढे ऑप्शन नाहीये. सो ओनली 2 इथं असायला पाहिजे. सो ओनली 2 ऑप्शन मध्ये नाहीये. आहे नाही ते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढे बघा, आता जायचंय के पासून आय पर्यंत. के पासून आय जाता येत नाही.
यू पासून डी जाता येतं का? जाता येतं, पण मध्ये इक्वल टू सिम्बॉल पाहिजे. आय पासून ई जायचंय, तर आय पासून ई सुद्धा जाता येत नाही. सो नन या ठिकाणी ट्रू असायला पाहिजे माझ्या अकॉर्डिंग. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एक्स पासून जे जायचंय, एक्स तुमचं कुठे आहे बघा, एक्स इथं आहे. एक्स म्हणजे एन आहे, एक्स म्हणजे डब्ल्यू आहे. डब्ल्यू पासून तुम्ही गेलात कोणापर्यंत? जे पर्यंत, तर पहिलं पॉसिबल आहे. एक्स डब्ल्यू जे पॉसिबल आहे, पहिलं येतं. एस पासून मला जायचंय आय पर्यंत, एस पासून तुम्ही बी आलात, जे आय म्हणजे हे पण बरोबर आहे. बी पासून यू जायचंय, सो बी तुमचं इथं आहे. बी पासून जे जाता येतं, जे पासून जाता येत नाही. सो ओन्ली 1 अँड 2 इज द राइट आन्सर. नेक्स्ट. 8 लोक आहेत टोटल. अरेंजमेंट काय आहे? फेसिंग सेंटर. 4 लोक त्या ठिकाणी कॉर्नरला आहेत. चला सॉल्व्ह करता येतं. अरेंजमेंट आपला स्क्वेअरचा आहे. मिडल ऑफ द साइड जे आहेत ते कुठं फेस करतायत? मिडल वाले करतात सेंटरला. ठीक आहे, चला बनवूयात. जेवढे लोक आहेत ए आणि बी मध्ये बी आणि सी असलं पाहिजे. ठीक आहे, सो बी इथं कॉमन आहे मध्ये. जी जो आहे तो मिडलला नाहीये, तो जी त्या ठिकाणी मिडलला नाही, तो जी तुमचा हा कॉर्नरला असला पाहिजे. पुढे काय म्हणतंय? एच इज अ नेबर ऑफ डी अँड सी म्हणलंय. एच जो आहे डी आणि सी चा नेबर आहे. पुढे काय दिलं बघा इथं? ई सिट थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. थर्ड लेफ्ट ऑफला कोण आहे? इथं ई असायला पाहिजे. बी इज इमिजिएट नेबर ऑफ ए म्हणलंय. सो बी जो की एचा नेबर आहे. पुढे म्हणताय एफ सिट टू द राइट ऑफ डी. डी सेकंड राइटला आपला एफ असायला पाहिजे. ठीक आहे, अरेंज करूयात आपण. 1 2 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता इथं बघा तुमचा अरेंजमेंट जो आहे तो अल्टरनेट असेल. ठीक आहे, याला सॉल्व्ह करतो थर्ड मेथडनी. पटकन मला बनतं का त्या ठिकाणी पाहता येतंय. आता बघा सीच्या लेफ्टला आपण ई ठेवता येतंय. 1 2 तुमचा ई जर इथं आलं, तर ई पासून कन्व्हर्जन आपलं बनवू शकतं का? ट्राय करू आपण. 2 आणि ई इथं आलेलं आहे. सी, बी आणि ए आहे. सी, बी आणि ए आहे. आता मला सांगा सी आणि एचचा नेबर इथं डी यायला पाहिजे. सो एच आणि डी इथं ठेवतो. डीच्या राईटला 1 सोडून मला एफला ठेवायचंय. सो डीच्या राईटला 1 पॉसिबल नाहीये, तर हे मला वाटतं चुकलेलं आहे. सो जो जी आहे, तो जी त्या ठिकाणी कॉर्नरला बसलेला आहे. सो जे कॉर्नरवाले लोक त्या ठिकाणी मला कळाले कोण-कोण आहेत म्हणून ते. ठीक आहे, चलो. झालं सॉल्व्ह. मला सांगा व्हॉट इज द पोझिशन ऑफ जी रिस्पेक्ट टू ए. जी कुठं आहे ॲज रिस्पेक्ट टू ए? एच्या लेफ्टला असायला पाहिजे, थर्डमध्ये. थर्ड टू द लेफ्ट इथं आन्सर आहे. पुढे बघा, मला सांगा कोणचा पर्सन अपोजिट आहे कोणाचा? एचच्या अपोजिट बी आहे का? नाही. जीच्या अपोजिट बी आहे का? हो, अगदी बरोबर आहे. एच्या अपोजिट डी आहे का? सेकंड, थर्ड अगदी बरोबर आहे. एफ अपोजिट जी नाहीये. सो इथे तुमचा आन्सर काय पाहिजे? ओन्ली 2 आणि 3. सो ए इज द राइट आन्सर. मला सांगा ओन्ली 2 लोक आहेत का बी आणि डी मध्ये? जेव्हा आपण काउंट करतो राइट ऑफ डी. डीच्या राईटनं 2 लोक नाही आहेत, लेफ्ट पासून 2 लोक आहेत. सी अपोजिट ऑफ ई आहे का? नाही. नेक्स्ट आहे डी सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ म्हणलंय. एफच्या सेकंड लेफ्टला तुमचं डी आहे का? हो, अगदी बरोबर आहे. सो ओन्ली 3 चा आन्सर तुमचा राईट असायला पाहिजे. नेक्स्ट मला सांगा किती लोक आहेत बिटवीन बी अँड एफ जेव्हा आपण काउंट करतो लेफ्ट ऑफ एफ म्हणलंय. सो लेफ्ट ऑफ एफ बी पर्यंत 1 2 3 4 असायला पाहिजे. सो 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट बघा, ए आणि बी मध्ये किती कॉमन आहेत? ए आणि बी मध्ये 1 पर्सन आहे. बी आणि एच मध्ये 2 आहे. एच आणि एफ मध्ये किती आहेत टोटल? बी आणि एच मध्ये 1 आहे. नेक्स्ट तुमचा एच आणि एफ मध्ये 2 लोक आहेत. तर 3 लोक असायला पाहिजे. ई बीचा नेबर बीचा अपोजिट नाहीये. सी आणि ए मध्ये एकच आहे. डी आणि जी मध्ये नाहीये. एच आणि एफ मध्ये आहे का? हे पण नाहीये. सो राहिलं काय? एफ आणि सी. सो 3 लोक ह्यांच्यामध्ये. सो ह्या तुमचा आन्सर आला. मला सांगा कॉन्सोनंट चेंज ह्यानंतर बनवूयात आपण. आता इथे बघा अजून माझ्याकडे 8 मिनिटाचा वेळ आहे आणि मला असं वाटतं की काय सॉल्व्ह करू या 8 मिनिटामध्ये. मला वाटतं हे वाला क्वेश्चन आपण इथे ट्राय करता येते. जरा नंतरचं कोणतं बघू एकदा. सर 95 ला कोणतं आहे? 95 आपलं 6 पर्सन आहे आणि 6 पर्सनवाला बी इज अ मल्टिपल ऑफ एज 4 म्हणलंय. चला दोन्ही ट्राय करू. आधी आपण ह्याला ट्राय करता येते. एजवाला क्वेश्चन जरा आम्ही शेवटी सॉल्व्ह करतो, कारण की एजमध्ये प्रॉब्लेम होतात. आता काय म्हणलंय? नाबार्ड, सेबी, आरबीआय ॲटलिस्ट टू नॉट मोर दॅन 4 म्हणले. ठीक आहे. नाबार्ड पुढं आहे सर सेबी, नेक्स्ट आहे तुमचं आरबीआय. चलो काय करता येतं इथे? इथं बघा ई जो आहे तो नाबार्डमध्ये नाहीये. ठीक आहे, कॅन्सल केलं आपण. डी नीदर वर्क विथ ई. डी आणि ईचा वेगळा आहे. नॉर वर्क इन सेबी म्हणलंय, तर सेबी तुमचं डी येणार नाहीये. ई वर्क विथ 1 पर्सन म्हणजे ई सोबत फक्त एकच पर्सन आहे, म्हणजे तो 2 लोक येतील. ए अँड एफ वर्क इन अ सेम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ए आणि एफचा ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी हा आपला सेम असला पाहिजे. जी अँड ए डू नॉट वर्क इन अ सेम ऑर्गनायझेशन. जीचा आणि एचा वेगळं ऑर्गनायझेशन आहे. जी वर्क विथ मोर दॅन 1 पर्सन म्हणजे जी सोबत मोर दॅन 1 पर्सन असायला पाहिजे काम करताना. सी नीदर वर्क विथ जी. सीचा आणि जीचा वेगळा ऑर्गनायझेशन आहे. नॉर वर्क इन आरबीआय. तो सी तुमचा आरबीआय मध्ये येणार नाहीये. पुढे काय म्हणलंय? आय डू नॉट वर्क विथ डी अँड ई. डी सोबत आणि ई सोबत त्या ठिकाणी काम करणार नाहीये. ॲज मेनी पर्सन वर्क विथ नाबार्ड ॲज बिटवीन सेबी. जेवढे लोक नाबार्डला एवढं सेबीला असायला पाहिजे. 10 लोक आहेत टोटल. 10 मध्ये मला एक्झाम्पल सांगा की सर 4 घेतले तर आरबीआय 2 कन्फर्म झालं. चला, कारण की 4 आणि 4 2 8 होतात आणि राहिलं काय 10. सो ई आणि आय कन्फर्म तुमचा आरबीआयला असायला पाहिजे.
जे अँड जी डू नॉट वर्क इन अ सेम डिपार्टमेंट. ठीक आहे. आता पुढे काय, आता इथं मला ऑप्शन थोडेसे घेता येतं. आय आणि ई आमचं कन्फर्म झालेलं आहे. आता मला ठेवायचं आहे ए आणि एफला. ए आणि एफ जास्त कॉमन आहे का? ठीक आहे. ए आणि एफ ठेवता येते. ए आणि एफ एकदा ठेवता येते. जर राहिलं तर आपण नंतर अजून ऑप्शन घेऊयात. ठीक आहे. ए आणि एफ नंतर मला ठेवायचंय. इथं मला सांगा, ए सोबत जी नाहीये, सो जी कन्फर्म झालं. जी सोबत बघा सी नाहीये, सो सी तुमचं वरती येणार. ठीक आहे. आणि जी सोबत तुमचा सी नाहीये, जी सोबत तुमचा ए नाहीये, सो आपण त्याला पण त्या ठिकाणी कन्फर्म केलेलं आहे. आणि डी आणि ई जो आहे ते एकामध्ये येतात. सो डी आणि ई जर एकामध्ये येत असतील तर पहिल्यावाला मला वाटतं चुकत आहे. सो डी आणि ई तुमचं इथं कन्फर्म झालं. डी आणि ई नाहीये. डी आणि ई नाहीये. एक सेकंड. ए आणि एफ मला एकत्र आणायचं. ठीक आहे. चलो, चलो. ठीक आहे. ओके. डी जो आहे तो जी मध्ये नाहीये. सो जो डी आहे तो वरती यायला पाहिजे इथं. ओके. आता पुढे काय परत माझ्याकडे राहिलं बघा. जी मोर दॅन 1 पर्सन म्हटलंय म्हणजे जी मध्ये 2 ते 3 लोकं त्या ठिकाणी असायला पाहिजे. सी सोबत जी नाहीये. डी ई सोबत काम करत नाहीये. सो ई तुमचं इथं यायला पाहिजे. इथं 4 लोकं झाले तर मला क्वेशन आपलं बनलेलं आहे. ठीक आहे. आय होप मला असं वाटतं क्वेशन आपलं बनलेलं आहे. आता ई वरती नाहीये तर ई तुमचं खाली यायला पाहिजे आणि इथं आपण आय सोबत कोण नाहीये. आय सोबत तुमचा डी नसायला पाहिजे. ओके. आय सोबत तुमचं ई पण नसायला पाहिजे. आयचं आणि ईचं वेगळं आहे. ठीक आहे. आपल्याला जे ठेवायचंय. जे आपण कन्फर्म केलं. ठीक आहे. ई सोबत आय नाहीये, सो आय आपण वरती ठेवलं. ठीक आहे. क्वेशन सॉल्व्ह झाला. मला सांगा व्हिच ऑफ द फॉलोइंग डज नॉट वर्क सी ॲज पर द अरेंजमेंट. सी कुठं काम करणार नाही. सी सेवीमध्ये काम करतोय. सी कुठं काम करतोय हे तुम्हाला म्हणत आहे. द वन विथ बी. तो बी सोबत तर बिलकुल नाहीये. ठीक आहे. काय तुम्हाला विचारलंय? सी विचारलंय ना. सो सीचा मला ठेवायचं आहे. जरा कन्फ्युजिंग वाटतंय बरं का क्वेश्चन. किती वेळ राहिला आपल्याकडे? अजून 5 मिनिटं. आरामात सॉल्व्ह करू. काही गडबड करायची गरज नाहीये. ई आणि जेला जर सॉल्व्ह केलं आपण तर ए आणि एफला ठेवता येते. कारण की असे क्वेश्चन जरा टाईम कन्झ्युमिंग असतात. आता मला सांगा ए सोबत जी नाहीये तर आपण जीला कन्फर्म करता येतं. जी सोबत तुमचा सी नाहीये, सो आपण सीला वरती ठेवता येतं. आता राहिलं काय आपल्याकडे? जी आणि सी कन्फर्म झाला. तर आता मला इथं ठेवता येतंय आय आणि डी. आय आणि डी एकत्र नाहीयेत. ठीक आहे. आणि डी जो आहे तो येणार नाही. तर डी आपलं वरती आलं. आय सोबत तुमचा डी नाहीये, तर आय तुमचं इथं यायला पाहिजे. सो आय डी सोबत नाहीये, आय ई सोबत नाहीये, तर आपण ह्याला ठेवण्यात इथं कन्फर्म आलेलं आहे. सो उरलं काय आता? उरलं आपलं जे आणि जी. त्यांचं पण वेगळं आहे. सी सोबत जी नाहीये. आता राहतंय काय आपल्याकडे? ई राहतंय. डीला आपण ठेवलेलं आहे का? डी वरती आहे. सी खाली नाहीये. आता ठेवायचं काय? ए सोबत तर जी नाहीये यार. ठीक आहे. एला आपण ठेवलं पण नाही. डी सोबत तुमचं ई नाहीये, तरी पण नाही ठेवलं. ए सोबत तुमचा एफ येतो, ते पण बरोबर नाहीये. ठीक आहे. ए आणि एफला इक्वल ठेवलं, जास्त वेळ लागतोय. असे क्वेश्चन थोडासा प्रॅक्टिस करावं लागतील तुम्हाला. आय डी सोबत नाहीये, आय ई सोबत नाहीये. ठीक आहे. आयला आपण ठेवलं. ओके. पुढे काय दिलं आता? इथं उरतंय का आपल्याकडे? उरतंय बी वाला पार्ट. बीला आपण कुठे ठेवता येते? सो बी आपण इथं ट्राय करूयात. ठीक आहे. चलो पाहूयात. बघता येतं, सॉल्व्ह करता येतं का? जरा पाठीमागे जाऊयात 71 वरती. मला सांगा सी कुठं वर्क करतो? सेबीमध्ये. हे बरोबर आहे. मला सांगा कुठलं ट्रू आहे ॲज पर द फायनल अरेंजमेंट. जे अँड ए वर्क इन अ सेम डिपार्टमेंट. जे आणि ए बिलकुल सेम डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत. पुढे आहे तुमचा एच वर्क विथ नाबार्ड म्हणलंय. एच नाबार्डमध्ये काम करतो का? हां, एच राहिलंय. एच आपण नाबार्डमध्ये ठेवता येते. ओन्ली 2 लोक आहेत आरबीआयमध्ये. तर सेकंड आणि थर्ड तुमचं इथं फॉलो होतंय. हे अगदी बरोबर आहे. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूयात. अजून 3 मिनिटं ट्राय करू. मला सांगा कोणता पर्सन ई सोबत त्या ठिकाणी अरेंजमेंटमध्ये काम करतोय? तर ई सोबत तुमचं जी असायला पाहिजे. चला नेक्स्ट. बी रिलेट करतो एच सोबत. तर मला सांगा आय कोणासोबत रिलेट करेल? सो आय ए एफ सी. तर ए एफ सी ए ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहे. सो हे अगदी बरोबर आलं. मला सांगा सर्टन वेमध्ये ग्रुप बनतोय. जे आणि डीचा ग्रुप आहे का? नाही. जी आणि बीचा ग्रुप आहे का? हो. एच आणि डीचा ग्रुप आहे का? हो. हेही बरोबर आहे. ए आणि एफचा ग्रुप आहे का? हो. सो जे आणि डीचा ग्रुप बनत नाही. सो लास्ट क्वेश्चन आता इथं मला वाटतं 80ला काय आहे हे आपण नंतर बनवूयात. चला ट्राय करता येते. 95 अजून आपल्याकडे 2 मिनिटं आहे. चलो मी ट्राय करतो. एखादा पझल मला बनतं का? 6 लोकं टोटल आहेत. 1982. नेक्स्ट तुमचा आहे 85. नेक्स्ट तुमचा 91 आहे. 94 आहे. 02 आहे. नेक्स्ट तुमचा 05 आहे. चला ह्यांचे एज कॅल्क्युलेट करतोय 26च्या अकॉर्डिंग. तर 26च्या अकॉर्डिंग 5चा एज काय असेल? सर 21 पाहिजे. 3 ॲड करा तुमचं 24 पाहिजे. नेक्स्ट 94 आहे. 6 आणि 8 तुमचं 32 येतं. 3चा डिफरन्स आहे 35 आहे.
85 म्हणजे तुमचा डिफरन्स त्या ठिकाणी 6चा आहे, 41 येणार, डिफरन्स 3चा आहे, सो 43 तुमचं 42, 43 तुमचं डिफरन्स 3चा आहे, 44 यायला पाहिजे. ठीक आहे. मला सांगा ह्यांना वेगवेगळे त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी पसंत करतात. बीचा एज हा मल्टिपल ऑफ 4 असायला पाहिजे. सो बीचा एज मल्टिपल ऑफ 4 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे. आपण मल्टिपल ऑफ 4 घेता येते. पुढे काय, द पर्सन हू लाईक पेंटिंग इज अ 9 इयर यंगर दॅन डी. 9 पेक्षा लहान पाहिजे डी पेक्षा, जो की त्या ठिकाणी ज्याला पेंटिंग पसंत आहे. 9 वर्षाचा डिफरन्स आहे. 9 वर्षाचा डिफरन्स कुठे आहे? 44, 9, 34, 35 डिफरन्स आहे. 41, 9 म्हणजे तुमचं हा डिफरन्स 32 आहे का? हो, इथं पण बनतंय. आणि नेक्स्ट 35 मध्ये तुमचं जर मायनस केलं 9, 2-3 ऑप्शन आहेत, नंतर चेक करूत आपण. द एज डिफरन्स बिटवीन सी अँड वन हू लाईक डान्सिंग इज अ हाफ. सीचा डिफरन्स आणि जो डान्सिंगचा आहे तो हाफ असायला पाहिजे. डिफरन्स बिटवीन कुकिंग अँड पेंटिंग म्हणलेलं आहे. कुकिंग आणि पेंटिंग ह्यांचा एज हाफ असला पाहिजे. डिफरन्स सी अँड वन हू लाईक डान्सिंग इज अ हाफ द एज ऑफ द डिफरन्स. हे हाफ पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन तुमचे भरपूर आहेत. सी आणि डान्सिंग अजून आपण ठेवलेलं नाहीये. मला वाटतं आय थिंक होणार नाही सॉल्व यार. थोडं डिफिकल्ट क्वेश्चन आहे. 1 मिनिटात बनणार नाही. चांगला चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. 94 काय बघा इथे ॲडव्हर्सिटी म्हणलंय. आपण याला गिव्ह अप करू आता. ॲडव्हर्सिटी ADVERSITY. इथे काय म्हणलं बघा, सगळ्या वॉवेलला चेंज करतो आपण इमिजिएट सक्सिडिंग, म्हणजे ए नंतर बी आहे, ई नंतर एफ आहे, आय नंतर जे आहे आणि पुढे काय म्हणलं, कॉन्सोनंटला चेंज करतो इमिजिएट प्रिसिडिंग लेटर. तो डीच्या आधी येतं सी, व्हीच्या यू येतं, आरच्या आधी PQR येतं, त्याच्यानंतर PQRSR येतं. सो टीच्या नंतर काय PQRST, वायच्या आधी काय येतं UVWXY. सो आपण ठेवलं. आता राहिलं काय आपल्याकडे, मला सांगा कोण देन ऑल द लेटर्स आर इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम द लेफ्ट टू राईट. अच्छा, सो सी नंतर तुमचं कोण आहे इथे, मला वाटतं एफ असायला पाहिजे. एफ नंतर तुमचा जे आहे, जे नंतर मला असं वाटतं की PQRS, एस नंतर काय बघा इथे, एस नंतर तुमचा यू आणि एक्स पाहिजे. ठीक आहे. मला सांगा तुमचा कोणता लेटर फोर्थ फ्रॉम द लेफ्ट हँड आहे. सो जे असायला पाहिजे. सो जे आपण इथं केलं. चला, एक पझल राहिला आपला आणि हा वाला क्वेश्चन काय ते मला माहित नाही. आपण सोडले टोटल 6 क्वेश्चन. आता चेक करता येते आपलं इथे काय त्या ठिकाणी स्कोर जो आहे तो आलेला आहे. सो बघा, ॲक्युरसी आपली एकदम मेंटेन्ड आहे. आपण एक पण क्वेश्चन मिस्टेक नाही केलं. 32 आपला स्कोर आहे आणि 28 टोटल अटेम्प्ट आहेत आणि 28 करेक्ट आलेत आणि आपली जी ॲक्युरसी आहे ती 100% आहे. म्हणजेच काय, की सर जो क्वेश्चन जो आहे तो आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह केलं आणि हे आत्ताच्या घडीला मला असं वाटतं की मी एकदम सेफ साईडला आहे. कारण की बघा, टायमर जर तुम्ही चेक केलात तर प्रत्येक क्वेश्चनचा टायमर चेक करू. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे बघा, सर आपण ह्याला सॉल्व्ह करतोय कोडला 1 मिनिट 16 सेकंड. म्हणजेच 1 मिनिट 16 सेकंडमध्ये माझे सगळे कोड आले. तुम्हाला दाखवतो मी ह्या कोडला सॉल्व्ह करायचा माझा मेथड काय होता. बघा, 3 पेज लागले. हा आपला कोडला सॉल्व्ह करायचा मेथड आहे. मला असं वाटतं की तुम्हाला दिसेल, आय गेस. हे बघा, दिसते तुम्हाला. मी याला सॉल्व्ह केलंय लाईनमध्ये. पहा इथे लाईनमध्ये अशी माझी मेथड आहे सॉल्व्ह करायची. लाईनमध्ये मी सॉल्व्ह केलं आणि 1 मिनिट टोटल किती 16 सेकंडमध्ये माझा पूर्णपणे कोडिंग डिकोडिंग आलं. एकदम कमी वेळेमध्ये 1 मिनिट 16 सेकंड. ठीक आहे. पुढे पहा काय म्हणतंय, मला जरा वेळ लागलं ह्या पझलमध्ये, जो की जरा चॅलेंजिंग होता हा पझल. कारण की ह्या पझलमध्ये कंडिशन 2 ते 3 आले होते आणि चॅलेंजिंग नेहमी असतं. माझ्याकडे चॉईस होता, एकतर तो एजवाला क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि दुसरं हे वाला करणं. एजचा क्वेश्चन जो आहे जरा डिफिकल्ट असतो, कारण की एज कॅल्क्युलेट करून त्याला नंबरिंगमध्ये प्रॉब्लेम होतं की सर तो मल्टिपल ऑफ 4 आहे. 2-3 पॉसिबिलिटी बनले. मी ट्राय केलं शेवटी. जेव्हा ट्राय केल्यानंतर जर मला क्वेश्चन नाही बनले तर मी पटकन काय केलं, पटकन मी स्विच केलं. कुणाकडे? माझा जो स्विच होता तो कोणता होता, की सर मी त्या क्वेश्चनला स्विच केलं जे तुम्हाला त्या ठिकाणी त्या मोमेंटला जरा चॅलेंजिंग वाटले आणि पटकन मी स्मार्टनेस वापरला की मला त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागला नाही पाहिजे. सो बेसिकली 4.5 मिनिटं ह्या क्वेश्चनला लागले आणि हे इतक्या लेवलचं होतं सुद्धा. स्वतः ट्राय करा, तुम्हाला डेफिनेटली वेळ लागणार. ठीक आहे. पुढे बघता येते सर अजून कोणतं आहे इथे, 1 मिनिट 41 सेकंड. हा जो आपला ब्लड रिलेशन आहे, ब्लड रिलेशन तुमचा 4 ह्याचा आहे बघा. 1, 2, 3 आणि 4. हे 4 त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, आपलं जनरेशनचा होता आणि त्याला पण आपण 1 मिनिट 40 सेकंडमध्ये आपण सॉल्व्ह केलं. नेक्स्ट आपला होता एक पझल आणि ह्या पझलला मी सॉल्व्ह केलंय 1 मिनिट 14 सेकंड. तर हा आपला स्पीड आहे 1 मिनिट 14 सेकंडमध्ये. आणि मला सांगा, मी बेसिकली मॉक टेस्ट जास्त लावत नाही. हा मॉक टेस्ट मला वाटतं की IPS POचा मॉक टेस्ट मी मागच्या वर्षी लावला होता. जेव्हा मी मागच्या वर्षी मॉक दिलं होतं, म्हणजे पेपरचं प्रिपरेशन जेव्हा केलं तेव्हा मॉक दिलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट मी युज्युअली सॉल्व्ह करत नाही, पण तरी सुद्धा माझा अप्रोच जो आहे तो बिल्ड आहे. असंच अप्रोच तुम्हाला शिकायचंय येत्या टाइममध्ये. नेक्स्ट बघा, 1 मिनिट 14 सेकंद आहे.
तुमचं पुढचं काय आहे ते 1 मिनिट 38 सेकंद. ह्या क्वेश्चनला मला लागले 1 मिनिट 38 सेकंद. आणि नेक्स्ट जो आहे तो चॉईस होता मला ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा. मी ह्याला सॉल्व्ह केलं आणि हे जे पझल आहे त्याला मी सॉल्व्ह केलं नाही. म्हणजेच काय, जो माझा ओव्हरऑल त्या ठिकाणी जो माझा स्कोर आला तो स्कोर काय होता सर, तर ह्या ठिकाणी मी टोटल रिसनिंगचे 35 पैकी 28 सॉल्व्ह केले आणि माझा जो स्कोर आहे तो 32 आहे, जो की आउट ऑफ 40. म्हणजेच टोटल कट ऑफ किती लागतं आपल्या ह्याचा काय त्याचं नाव आपलं ओव्हरऑल जो आपला कट ऑफ आहे तो मला वाटतं की 48 ते 50च्या रेंजमध्ये असतं. तर मला इथे रिसनिंगमध्ये 32 आहेत. जर त्या ठिकाणी क्वांटमध्ये 20-22 आले तर माझा स्कोर 42 ते नाही, जर आपण मला 20 स्कोर केला क्वांटमध्ये विथ अॅक्युरसी तर माझा स्कोर हा 52 पोहोचतो. ओव्हरऑल कट ऑफला मी प्लस करतो आणि जे काही मला इंग्लिशला येतील ते सगळे माझे एक्स्ट्राचे मार्क असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, इथं काय आहे मुद्दा, जर तुम्हाला डेफिनेटली असंच तुम्हाला जर त्या ठिकाणी अॅप्रोच शिकायचं असेल तर संकल्प 247च्या आपल्या ॲपवरती या आणि ह्या ॲपला आल्यानंतरनं तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की ह्या बॅचमध्ये माझा सर्वात डिटेल्ड जो कोर्स आहे तो कोर्स येतोय. तुम्ही सर्च करा ऑल इन वन. इथं सर्च करा ऑल इन वन. जसं तुम्ही सर्च केलात तर हे आपलं ऑल इन वन कोर्स आहे आणि हे ऑल इन कोर्स जो आहे ह्याची प्राइस आहे फक्त ₹1200. ह्या कोर्सची प्राइस आहे फक्त आणि फक्त ₹1200. पटकन ह्या बॅचला परचेस करा आणि ह्या बॅचमध्ये असेच इंटरेस्टिंग मॉक टेस्ट आणि मेन्स लेव्हलचे मॉक टेस्ट आपण शिकणार आहोत. ह्याचा ऑलरेडी डिटेल व्हिडिओ मी लॉन्च केलाय. एकदा जाऊन पटकन त्या ठिकाणी त्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता. सो डेफिनेटली येत्या टाईममध्ये मी आणखीन लाईव्ह मॉक टेस्ट डायरेक्टली लाईव्ह क्लासमध्ये मी सॉल्व्ह करेन. म्हणजे युट्यूबला एक लाईव्ह लावेन आणि त्याचा मॉक टेस्टचा अप्रोच जो आहे त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो मी अटेम्प्ट केले 35 पैकी टोटल 28 क्वेश्चन आणि माझा स्कोर आला 32. 8 मार्क. डेफिनेटली तो पझल जो आहे थोडासा टाइम टेकिंग होता, पण मी स्मार्टनेस काय वापरलं, असे जे स्विच असतात ते तुम्हाला करावे लागतील आणि हा तुमचा रिसनिंग गेम चेंजर बनू शकतो जर तुम्हाला येत्या टाईममध्ये कुठला पण बँक एक्झाम काढायचा असेल तर. सो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुमचे जे काही कमेंट असतील खाली कमेंट तुम्ही नक्की त्या ठिकाणी पोस्ट करा आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझा स्पीड कसा वाटला म्हणून. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.